अतुल लोंढेंनी माझ्यावर खोटे आरोप केल्याचं प्रशिक पडवेकरनं म्हटलंय। हुडकेश्वर पोलीस ठाण्यात मी रीतसर तक्रार दिली असल्याचं पडवेकर म्हणाले। तर सत्तेचा माज भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आला आहे असं अतुल लोंढे म्हणाले। प्रशिक पडवेकर संदर्भात सर्व पुरावे मी समोर आणणार आहे। पडवेकरचे भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो आहेत असंही अतुल लोंढे म्हणाले। हे खोटे आरोप करत आहे म्हणून मी पण त्यांच्या याला उत्तर दिलं आहे। मी कधीच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कडे काम केलेलं नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत किंवा त्यांच्या पार्टीसोबत किंवा त्यांच्या पार्टीतल्या कोणा प्रत्यक्ष रूपात कुठेच माझं काही सहभाग नाही आहे। मी प्रशांत कोरटकर यांच्याकडे काम नक्की करत होतो। माझा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा असा काही किंवा मी त्यांच्या ऑफिसला काम करतो असा काही संबंध नाही। हे खोटे आरोप आहे। सगळीकडे गुन्हे दाखल करण्याचा जो प्रयत्न होत आहे तोच दिसतो आहे की सत्तेची अरेरावी आणि सत्तेचा माज कसा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळ्यांमध्ये आलेला आहे। हा कसा संबंधित होता याचे पुरावे आता मी माझ्या ट्विटमध्ये जे आहे ते सगळे टाकणार आहे। पण दुर्दैव एवढंच आहे की त्याला पकडून तू कशी साथ दिली हे पोलीस विचारण्यापेक्षा त्याला सोबत देतात आणि याचे पण फोटो सगळ्या महाराष्ट्रातल्या मोठ्या IPS अधिकाऱ्यांसोबत मोठ्या भाजपच्या सगळ्या नेत्यांसोबत दिसतात, दुसऱ्या कुठल्या नेत्यांसोबत दिसत नाही। हे सुद्धा मी आता पुराव्यानिशी या माझ्या ट्विटमध्ये आणि माझ्या याच्यात बाईटमध्ये टाकणार आहे।